सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी उलथापालथ, सत्ताधाऱ्यांना शह देत विरोधकांनी सत्ता केली काबीज। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत सत्ताधारी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गटाला मोठा धक्का बसलाय। विरोधकांनी एकजूट दाखवून बाजार समितीची सत्ता काबीज केली आहे। यामुळे खेड तालुक्यात 2014च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे। सभापतीपदी विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील तर उपसभापतीपदी क्रांती संदीप सोमवंशी यांची बिनविरोध वर्णी लागली आहे। जे सभापती पदासाठी गुडघ्याला पाशिंग बांधून बसले होते त्यांना अक्षरशः लाजीरवाणा हिरमोड झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडीला आमदार दिलीप मोहिते यांचे सत्ताधारी पॅनलनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्यामुळे निवडणुकीला रंगत आली होती। सत्ताधारी गटाला सोडून गेल्या 3 संचालकांनी साथ देत विरोधी गटानं उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देऊन पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे न्यायालयाला आदेश दिल्यानं पदाधिकारी निवडीचा मार्ग मोकळा झाला होता। त्यानुसार निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार निवड प्रक्रिया पार पडली। या पदाधिकारी निवडीत नाट्यमय घडामोडी घडल्या। सत्ताधारी आमदार गटाचे फक्त 4च संचालक निवडणूक स्थळी उपस्थित राहिल्यानं आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर नामुष्कीव निवडणूक सोडावी लागली। आमदार समर्थक संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना आम्ही निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही असं कारण देऊन निवडणूक सोडली। यावेळी मोठ्या संख्येनं आमदार, विरोधी नेते व कार्यकर्ते बाजार समितीच्या बाहेर जमा होऊन जल्लोष साजरा करताना दिसले। कृषी उत्पन्न बाजार समितीची आज खऱ्या अर्थानं सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं त्या ठिकाणी संपन्न झाली आणि होत असताना आमच्या सगळ्या संचालक मंडळांचे मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो की ही निवडणूक होत असताना बिनविरोध त्यांनी मला संधी दिली काम करण्याची। आमच्या क्रांतीताईंना उपसभापती म्हणून काम करायची संधी दिली। आमचे सगळे 10च्या 10 संचालक अशोकदादा राक्षे असतील, सयाजीराजे मोहिते असतील, महेंद्र शेठ गोरे असतील, माणिक शेठ गोरे असतील, सागर शेठ मोरे असतील, सोमनाथ शेठ मुंगसे असतील, अनुराग जैद असतील, सुधीर बोमळे असतील व क्रांतीताई आणि मी स्वतः आम्ही 10 जण, आमच्या 10 जणांचं आपण काही पत्रकार मागच्या वेळेस आला होता त्याच वेळेस आमच्या 10 जणांचं बहुमत त्या ठिकाणी झालं होतं। परंतु एका गोष्टीचा खुलासा मला आपल्या सगळ्यांच्या समोर केला पाहिजे की ज्यावेळी आमच्या मागच्या सभापतींनी राजीनामा दिला लिंबोरे साहेबांनी, राजीनामा सचिव साहेबांकडे दिला, AR साहेबांकडे दिला, DDR साहेबांकडे दिला आणि दिल्यानंतर सर त्यांनी आमची जी पहिली तारीख होती कोर्टाच्या DDR ऑफिसने लावलेली ती 28 तारीख होती आणि 18 तारखेला त्याचे अजिंठे काढले होते। तो काढल्यानंतर सभापतींनी त्याच्यामध्ये गुंडाव केला किंवा मी राजीनामाच दिला ना अशी कॉन्ट्रोवर्सी तयार करायचा प्रयत्न झाला। मग पणन संचालकाकडे त्यांनी अपील केलं। पणन संचालक सध्याच्या जीवावरती त्यांनी पणन संचालकांच्या माध्यमातून या निवडणुकीला स्टे देण्याचा प्रयत्न केला। परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास होता, न्यायदेवावरती विश्वास होता। आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये रिट दाखल केली आणि घडलेला सगळा हकीक्रम हा त्यांच्यासमोर त्या ठिकाणी ठेवला। मुंबई हायकोर्टाच्या लक्षात आलं की याच्यामध्ये राजकीय हेतू आहे। जर 10 जणांचा ॲफिडेव्हिट एका बाजूला देतात, 10 जणांची मेजॉरिटी याच्यामध्ये होत्या म्हणून ही निवडणूक जर राजकीय कारणाने कुणी पुढे ढकलणार असेल तर मुंबई हायकोर्टानं तातडीने याच्यामध्ये दखल घेऊन 10 तारखेच्या आजच्या तारखेचे आदेश त्या ठिकाणी दिले। मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्यांनी सगळी फेरतपासणी परत उद्या देखील 11 तारखेला कोर्टात काही सुनावणी त्या ठिकाणी ठेवलेली आहे की असं चुकीचं काम मंत्री देखील चुकीचं कसं करू शकतो असे ताशेरे मुंबई हायकोर्टात त्याच्यामध्ये उरलेले आहे। त्यामुळे मी मुंबई हायकोर्टाचे न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण अशी न्यायव्यवस्था अजून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये टिकून आहे म्हणून खऱ्या अर्थाने या राजकीय व्यवस्थेला देखील लगाम घालण्याचं काम जर कुणी बेलगामपणे करत असेल तर न्यायव्यवस्था त्या ठिकाणी करते आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे। तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांची संस्था आहे। शेतकऱ्यांच्यासाठी मागच्या वर्षभरापासून आम्ही निवडून आल्यापासून आमच्या सगळ्यांची, आमच्या 7 जणांची भूमिका आणि नंतर हे 3 जण आम्हाला त्या ठिकाणी मिळाले। आमच्या सगळ्यांची भूमिका संस्थेच्या हिताची आहे। जे काही शेतकऱ्यांच्या साठी करता येईल ते करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे। परंतु दुर्दैवानं मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही कारभार करताना आमचे सगळे संचालक इथे एकाधिकारशाही पद्धतीने काम चालत होतं। इथे सभापती कोण असण्यापेक्षा बिग बॉस म्हणून काही लोक त्या ठिकाणी डायरेक्शन करत होते आणि त्या माध्यमातून हे कामकाज चालत असताना आम्हाला सगळ्यांना खटकत होतं। मीटिंग जरी कागदावरती झालं तरी 15-20 मिनिटाच्या मीटिंग त्या ठिकाणी व्हायच्या। हे सगळं होत असताना आम्ही एक भूमिका 7 जणांनी त्या ठिकाणी घेतली की आम्हाला जे मानधन मिळणार आहे ते मानधन। तर मी सर्वांचे आभार मानते की आज खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची अगदी सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून आणि रात्री झोपही नाही, आम्हाला तर नाहीच नाही पण अख्ख्या खेड तालुक्याला रात्री झोप न लागणारी अशी ही सर्वांना
सर्वांची झोप उडवणारी निवडणूक ठरलेली आहे आणि आज ह्या सर्वांना झोप उडवण्या निवडणुकीमध्ये आज मी उपसभापती बिनविरोध अशी माझी निवड झाली आणि बिजू भाऊ हे सभापती झालेले आहेत बिनविरोध. मला असं वाटतंय की खरोखर आपल्या सर्वांचा न्याय व्यवस्थेवरती जो विश्वास उठत चालला होता, तर कुठेतरी परत एकदा न्याय व्यवस्थेने अशा पद्धतीने निकाल देऊन की अजूनही न्याय व्यवस्था ही समाजातल्या चालीरूढी जे हेकेखोर आहेत, जे हुकुमशहा आहेत, त्यांना लगाम घालण्यासाठी नक्कीच आपली न्यायव्यवस्था ही कारणीभूत, त्यांना लगाम घालण्यासाठी कारणीभूत आहे. मला असं वाटतंय की आज आम्ही सभापती, उपसभापती आणि संचालक हे फक्त नावापुरते किंवा इथे काम करण्याच्या माध्यमातून इथे आमची निवड झालेली आहे. मला असं वाटतंय प्रत्येक व्यक्ती इथे काम करण्यासाठी येतो हे विसरून जातो आणि नंतर स्वतःची भाकरी भाजायला चालू करतो. मला असं वाटतंय की आज आम्ही सर्वांनी जो प्रण केलेला आहे तर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आणि संस्थेच्या विकासासाठी एक हाच आमचा अजेंडा असणार आहे. तरी उपस्थित सर्व पत्रकार आणि उपस्थित सर्व खेड तालुका